आता थांबा 2 मिनिटं मला सांगतो. इथं इथं हा हात असा मध्ये दाबायचा आणि जेणेकरून आवाज येईल पहा तुम्हाला असं. तसंच दुसरा याला फक्त नांगोड्यात पकडलं ना, खाली सोडून दिलं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलो खेकडे पकडण्यासाठी. गजानी पकडणार आहे. यावेळेस ना नेमकी खूप आतमध्ये लपेल राहते खेकडे बिळामध्ये. तर बिळ खोदूनच आपल्याला आज पकडायचे आहेत खेकडे. तर चला आता सगळ्यात आधी आपल्याला बिळ शोधायला लागणार आहेत. तर आलो आहे नदीच्या कडेलाच इथं, आणि पलीकडचं आपलं गाव पण आहे दिसत असेल तुम्हाला. तर जवळच आहे, म्हणजे आलो आहे खूप दिवसानंतर आलो आहे. तरी काही माणसांनी पकडून घेतल्या तिकडून, काही पकडेले आहेत. आता पाहू आपल्याला किती भेटतात त्या. आणि रात्रीसुद्धा काही खेकडी पकडल्यात मी. तसं रात्री टॉर्च घेऊन आलो होतो इथं नदीवर. इथंच पाठीकडे बंधारा आहे, इथं दिसत असेल तुम्हाला पाणी पडतं इथं. तर तिथं आपण जवळ 5-6 खेकडे रात्री पकडेलेत. आणि तरीसुद्धा आपण आज सकाळी आलो आहे खोदून पकडण्यासाठी. तर बघू आता खोदून किती भेटतात आपल्याला. आता इथं एक आहे, तुम्हाला दाखवतो. एक इथं आहे पहा, एक कशी बीळ पॅक करून टाकले त्यांनी. तर हे बीळ आपल्याला मोकळं करायला लागणार आहे आधी. ते दिसत असेल तुम्हाला पहा. हे बीळ सगळ्यात आधी आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे असं, जेणेकरून आपला हात जाईल. त्याच्यात पाणी सुद्धा आहे तिथं खाली. असं वरती येते ती आता. हालचाल करते पहा इथं. आपण आता काडीच्या साहाय्याने तिला थोडं वरती घेऊ. इकडे पहिलं तुम्हाला दिसत असेल तिच्या आपला गज नेमकी तिच्या डोक्याच्या लागलाय वाटतं. दिसत असेल तुम्हाला. ती बाहेर काढू आपण. खेकडीचं पहिल्या खेकडीचं काम झालंय. हे पहा इथं गज लागलाय, दिसत असेल तुम्हाला. पहा गज चांगला लागलाय तिच्या. पहिली भेटली एक. दुसरी भेटली एक. फक्त बेस्ट
तोंडावर दाखवू दे. मूर्ती ठेवतो कर का? इथं एक आहे आणि ते शेजारीचं एक आहे. तर दोन पाहू आता नेमके दोन्ही एक नको यायला. त्या साईडला एक आहे आणि इथं एक आहे. आता पाहू. दोन्ही वेगळे वेगळे आहेत तिथं. दोन आपल्याला या टायमाला दोन शेजारी भेटले. आधी त्या साईडचे घेऊ. इथं पाच तिसरी खेकडं आपल्याला आता भेटली. तर पाच खालीच आहे. मग तिला आपण वरती घेऊ. पायथा आली आता. धरा. एकदम काळी आहे. कशी भेटली एकदम काळी. दिसत असेल तुम्हाला. तर आपण खेकडी खणताना ना आपल्याला हे जोरा भेटतंय बा. एकदम छोटं आहे. दिसेल तुम्हाला. तर हे आपण ना मरळीसाठी घेतोय. मग जेणेकरून आपल्याला उद्या सकाळी मरळीला जाता येईल. हे खाद्य असं आहे का मरळ विचार करत नाही खाताना. त्यासाठी आपण खेकडे खणताना जेवढे भेटतील ना तेवढे आपण जमा करतोय आता बॉटलमध्ये. अरे आपल्याला भेटली आणखीन एक. साईज भेटली आपल्याला. रेसिपीला पाहिजे ती साईज भेटली का. ती पकडली. तिथून आपण असं इथपर्यंत पकडत आलो. परत इथे एक गिळ भेटलं आपल्याला. आता परत
ते वेळ खणू. बिळातून बाहेर आली की इकडे पाहिजे जवळच. चालू करे. ही पाहिजे खेकड खेकड आहे, पण आधीच कोणी शोधली होती, त्यांना भेटली नसेल त्यामुळे त्यांनी टाकून दिली पाहिजे. पण ते खेकडीने इथं पा किती माती काढून टाकली बाहेर. आपण ट्राय करू जेणेकरून पकडायची आज आपल्यालाही. आधी बसण्यासाठी जागा करू इथं, आणि इथं बसण्यासाठी जागा नाही आहे. बसतोय
खेकडी वाटतोय आता घरी आलो. हे आपण खोदून पकडल्यात 3 4 7 खेकडी आपण खोदून पकडल्यात आणि या आपण रात्री पकडल्या होत्या. त्याची नांगोडी मोडेल नाही दिसतील तुम्हाला. ते सुद्धा आता मोडून घेऊ आपण. अशा आपण रात्री पकडल्या होत्या. साईज पहा. आता मोडून घेतोय. आपल्याला रेसिपी बनवायची आहे, त्यासाठी आपण मोडून घेऊ आता. मोडायचं असलं ना इथं इथं हा असा मध्ये दाबायचा आणि जेणेकरून आवाज येईल पहा तुम्हाला. असं तसंच दुसरा याला फक्त नांगोड्यात पकडलं ना, खाली सोडून दिलं, नांगोड्यात सोडून देते ती लगेच. या आपण अखंड तोडणार आहे अशा. चल आपला खाली काम करते कालवण तयार झाल्यासारखं वाटतंय, पण अजून आपण त्याला रस्सा बनवणार आहे. यासाठी आपण थोडा वेळ असं ठेवू. त्याच्यानंतर आपण पाणी टाकू त्याच्यात. अजून मीठ तर टाकेल नाही आपण. आपला इकडे इंद्रायणी भात तयार आहे. इकडे पण तर त्याच्यात पाणी टाकून घेतोय.
टाकून घेतोय आता. हा हा पोरगा पा हा आंघोळ करत नाही. घोरटे आहे तो. तोच घोरटे आहे. खरंच का बिसून टाकशील? खरंच? हा कसं बिसून टाक कसं बसून टाकशील? असं का आयो एवढं जोरात डेंजर आहे तुला लाईक करो फॉलो करतो असं बोलता येतंय का? सांग बरं. जवळ आहे. हा, सांग थांबा लांबून. हा हा. सांग ना. उकळी आली पहा आता. उकळी आपलं कालवण रेडी आहे आता. तयार झालंय पहा. थाट वाढलेत पहा. इथे चार थाट वाढलेत. आणि इकडे पोरं काही जेवण करते. आई वडील आहेत तिकडं. आणि इथं सोनल ताई आहे जी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होती. इकडं दाजी आहेत आणि देवा बसलाय. काकडी खातो. इथं काकडी त्यांनी बनवली जेवणासाठी. काकडी आणि मुळा आहे. तर जेवणासोबत तेच खाऊ. तर इथं ही काल पकडलेली खेकडे जी आपण रात्री जाऊन टॉर्चनी पकडली होती ती. बाकी 7 खेकडे आपण आज खोदून पकडल्यात.